आता घरी जर पैसे मागायचे तर वडिलांना काय वाटायचं हा काहीतरी गोंधळ करून भारतामध्ये आलाय. लंडन महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनामध्ये 3 वर्ष काम केलं. 5 महिने मला नोकरीच नाही मिळाली. म्हटलं आपण जर इंग्लंडमध्ये राहिलो तर आपला फायदा फक्त आपले बायको, मुलं यांनाच होईल, पण समाजाला, कुटुंबाला होणार नाही. त्याच्यामुळं जो प्रवास आहे तो आतापर्यंत तो एक खरं म्हणजे आनंददायी खूप आहे, परंतु तेवढाच कष्टाचा आहे. नमस्कार मंडळी, आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतलं, लंडनमध्ये नोकरी केली, मात्र ती नोकरी सोडून भारतात परतले. का तर मातृभूमीविषयी असलेलं प्रेम आणि इथल्या शेतकऱ्याविषयी असलेली आस्था, या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांनी लंडनची नोकरी सोडली आणि आता भारतात त्यांनी ऊर्जा बायो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी उभा केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना, उद्योजकांना आणि व्यावसायिकांना एक शाश्वत ऊर्जा देण्याचं काम करत आहेत. आज आपल्यासोबत आहेत गजानन पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार समाधानराव. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही हा इथपर्यंतचा जो टप्पा आहे तो कसा पार केला? ज्यावेळेस मी लंडन सोडायचा निर्णय घेतला तर येताना मी 3-4 कंपनीच्या संपर्कामध्ये होतो, जसं प्राज, थर्मॅक्स. म्हटलं भारतामध्ये आल्यानंतर आपल्याला नोकरी, कारण की घरामध्ये कोणालाही व्यावसायिक पार्श्वभूमी नाही. वडील प्राथमिक शिक्षक होते, 4ही भाऊ गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते. तर म्हटलं आता भारतामध्ये जाऊ आणि आता आपल्याला नोकरी करायची भारतामध्ये गेल्यानंतर. तर इथे आलो मी. इथं आल्यानंतर काय झालं की एक 5 महिने मला नोकरीच नाही मिळाली. म्हणजे लंडन, मी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं, मास्टर डिग्री मेरिटमध्ये कंप्लीट केली. नंतर सिमेन्स पॉवर जनरेशन 1 वर्ष काम केलं. त्यानंतर लंडन महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनामध्ये 3 वर्ष काम केलं. आणि म्हटलं तर आपल्या देशामध्ये याला चांगला वाव आहे तर आपण तिथे जाऊन काम करू. पण झालं काय की 2006मध्ये हे खूप नवीन क्षेत्र होतं. ही घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून विद्युत निर्मिती, खत निर्मिती असं काही करता येईल यावरती फार कोणी विश्वास ठेवायला तयार होत नव्हतं. मग आलो इथं आल्यानंतर मग 5-6 महिने नोकरीच नाही मिळाली. पण म्हटलं आता आपण तिथलं एवढं परमनंट नोकरी सोडून वापस आलो आहे, त्यामुळे परत जाण्याचं काही विचार नव्हतं. म्हणजे कुठेतरी मग असं वाटायला लागलं की चला आता ईश्वर आपल्याला नोकरी देत नाही म्हणजे आपल्या हातनं काहीतरी चांगलं घडणार आहे. या एका गोष्टीचा थोडासा सकारात्मक विचार करून 2006मध्ये कंपनी चालू केली. तर आता कसं आहे की ज्यावेळेस आपण कंपनी चालू करतो आणि ग्रामीण भागात, म्हणजे मी पुणे पहिल्यांदा बघितलं आफ्टर माय ग्रॅज्युएशन. म्हणजे मी माझं शिक्षण चिखलीमध्ये झालं. बुलढाणा जिल्हा एक बऱ्यापैकी मागासलेला जिल्हा आपण म्हणतो सगळे लोक. त्यामुळे कुठल्याही मोठ्या शहराशी लवकर संपर्क, म्हणजे डिग्री घेईपर्यंत आलाच नाही. डिग्री घेतल्यानंतर पुण्यात आलो, मग इथनं इंग्लंडला गेलो. मग ज्यावेळेस इथं वापस आलो त्यावेळेस इथं भांडवल नाही. परत झालं कसं, म्हटलं तर आपण एवढं 6 वर्ष इंग्लंडमधून राहून भारतामध्ये आलो. आता घरी जर पैसे मागायचे तर वडिलांना काय वाटायचं हा काहीतरी गोंधळ करून भारतामध्ये आलाय आणि याला असं कसं शक्य आहे की हा वापस येऊन याला इथं नोकरी मिळत नाही. मग म्हटलं तर काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळं जो प्रवास आहे तो आतापर्यंत तो एक खरं म्हणजे आनंददायी खूप आहे, परंतु तेवढाच कष्टाचा आहे. परंतु काय की प्रत्येक माणसाकडे व्यवसाय चालू करत असताना मी असं म्हणेल की 3 गोष्टी ज्या असं असतात की त्या प्रत्येकाकडे आहेत. त्याचा जरी आपण व्यवस्थित वापर केला, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण आत्मसात केलेली बुद्धिमत्ता. बरोबर, ती तर आपल्याकडे असतेच प्रत्येकाकडे. दुसरं भांडवल म्हणजे पहिलं झालं बुद्धिमत्ता. दुसरं भांडवल प्रचंड मेहनत करायची तयारी. तुम्ही 18 तास काम केलं, 20 तास काम केलं, तुम्हाला कोणी थांबवणार नाही ना. तुमच्यावरती आहे आपण किती काम करू शकतो आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे. आणि तिसरं की आपण जे काम करणार आहोत, म्हणजे मी जे ठरवलं होतं की आता आपण कंपनी उभारायची, तर ते काम करत असताना कुठलंही म्हणजे ते एवढं प्रामाणिकपणे करायचं की आपल्या हातनं कोणाला फसवायचंच नाही, म्हणजे चुकीच काम करायचं नाही. म्हणजे मी त्याला एक शॉर्टकटमध्ये HMT म्हणतो की मी HMTची घड्याळ घातली की एच इज हार्ड वर्क, एम इज मेरिट अँड टी इज ट्रूथ. तर 3 गोष्टी म्हणजे या 3 भांडवलावरती मी व्यवसाय सुरू केला. परंतु व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिलं काम मिळालं 11 महिने लागले. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल आज की पहिलं काम मला खरं बार्शीतच मिळालं, तुमच्याच गावात मिळालं. बार्शीमध्ये मांजरे साहेब नावाचे कृषी अधिकारी होते. त्यांना मी फोन केला, म्हटलं साहेब तुमच्याकडे मी काम करू शकतो. ते म्हणजे तुम्ही करा, पण मी तुम्हाला काम झाल्यानंतर कन्सल्टन्सी देईल. म्हटलं चालेल सर. तर त्यांच्याकडे पहिला बायोगॅसपासून विद्युत निर्मितीचा म्हणजे पहिला सक्सेसफुल प्रकल्प महाराष्ट्रामधला हा बार्शीमध्ये उभारला 2007-8मध्ये. म्हणजे 11 महिने लागले पहिलं काम मिळवायला. नंतर त्या प्रकल्पाला इंडियन एक्सप्रेस म्हणजे तुमच्या मीडियाने
माध्यमांनी खूप चांगलं त्याला कव्हरेज दिलं. बरं. तिथं मग थोडासा प्रचार प्रसार व्हायला थोडंसं मदत व्हायला लागली. तर मागच्या आता 2006 पासून तर 25 पर्यंत म्हणजे मागची 19 वर्ष त्यातले अगदी 15-16 पर्यंत खूप कठीण गेले, परंतु 16 पासून आता कंपनी खूप चांगलं काम करत आहे. सध्या आपले 18 राज्यामध्ये ऑपरेशन्स आहेत. आपण आतापर्यंत 265 प्रकल्प उभे केले आहेत आणि देशाबाहेरही बाहेर आपण सध्या 4 कंट्रीत आपलं काम चालू आहे केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस लंडनहून पुण्यासारखे किंवा भारतामध्ये परतला, जो 11 महिन्याचा काळ होता की तुम्हाला एकही काम मिळालं नाही, तो डिप्रेशन किंवा असं काही राहिलं नाही का? म्हणजे काय होतं ना. परिस्थिती काय होती त्यावेळेस? काय झालं की माझी खरं म्हणजे माझी मिसेस जी आहे, म्हणजे माझे सासरे ही इंग्लंडचे रहिवासी आणि त्यांची एकुलती एक मुलगी माझी वाईफ आहे. तर तिथलं सगळं सेटल लाईफ सोडून भारतामध्ये आलो, कारण का माझा आग्रह होता आणि तिची तयारी होती खरं म्हणजे. मी म्हटलं, आणि माझं पूर्ण लाईफ गावामध्ये गेल्यामुळे तिथं माझं मन लागेल. म्हटलं आपण जर इंग्लंडमध्ये राहिलो तर आपला फायदा फक्त आपले बायको मुलं यांनाच होईल, पण समाजाला कुटुंबाला होणार नाही. त्याच्यामुळे मी आमचे एकत्रित कुटुंब असल्यामुळं मला ते जमेच नाही. मी इथं आलो. आता ते 11 महिने जे थोडंफार जे सेविंग होतं ते 11 महिने त्यातलं म्हणजे 10 महिने पुरलं, पण शेवटी थोडासा त्रास व्हायला लागला. त्यामध्ये मग कौटुंबिक वाद साहजिक आहे. कुठल्याही माणसाच्या पत्नीला फायनान्शियल इन्सिक्युरिटी ही असतेच. ती गरीब असू द्या ते श्रीमंत असू द्या. तिलाही वाटणं साहजिक होतं की ती माझी सासरे इंग्लंडमध्ये डॉक्टर, आम्ही भारतामध्ये आलो, आम्ही स्ट्रगल करतोय. तर त्यामध्ये वाद व्हायचे, पण मी तिला सांगायचो की तू काळजी करू नको, मी जे चालू केलं आहे ते इतकं नवीन क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे सक्सेस म्हणतो तो नक्की मिळणार आहे. आता झालं कसं, गावाकडे तर मी काही सांगायचो नाही, कारण गावाकडे सांगतो गाव म्हणजे वडिलांना काय वाटायचं, अरे हा एवढा कष्ट करून इंग्लंडमध्ये गेला, बरोबर, एवढा शिकला, चांगले काम केलं आणि भारतात आलाच कशाला मग. त्याच्यामुळे मी गावाकडे थोडा कमी संपर्क ठेवायचा त्या 11 महिन्यामध्ये. नंतर त्या काळामध्ये मला गल्फमधून बाहेरच्या कंट्रीत खूप ऑफर आल्या, पण म्हटलं आता आपण एवढं सगळं सोडून भारतामध्ये आलो, परत त्या रस्त्याने जायचं. तर अशा प्रकारे त्रास झाला, परंतु तो मॅनेजेबल होता. आणि जेव्हा पहिला प्रकल्प सक्सेस झाला नंतर मग थोडंसं काम मिळालं त्याच्यानंतर.